2025 मध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा वाढलाय। जागतिक कूटनीती आणि परराष्ट्र धोरणासाठी हे वर्ष भारतासाठी अत्यंत विशेष ठरले। विशेष करून या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील अनेक देशांना भेटी दिल्या असून तेथील संसदेतून भारताची भूमिका मांडली आहे। यामुळे 18 देशांच्या संसदेत भाषण करणारे मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत आणि त्यामुळेच भारताचा प्रभावही वाढलाय। या वर्षात पंतप्रधान मोदींनी आफ्रिकन आणि कॅरिबियन देशांवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं। त्यांनी आफ्रिकन देश नामेबिया, घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली। तसंच त्यांनी इथिओपियाच्या संसदेतही संबोधित केलं होतं। भारताचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी भारताला भविष्यातील युद्धासाठी नव्या पद्धतीने तयार राहण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलंय। IIT मुंबई इथं विद्यार्थ्यांशी आणि तज्ज्ञांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। भारतानं अल्पकालीन तीव्र युद्ध तसंच दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षांसाठी नेहमी सज्ज राहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। तर भारताला 2 शेजारी देशांकडून धोका आहे। एक देश न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे तर दुसरा न्यूक्लिअर आर्म्ड स्टेट आहे। त्यामुळे डिटरन्स म्हणजेच प्रतिबंधक ताकद कमकुवत होऊ देता कामा नये असं वक्तव्यही त्यांनी केलंय। चौहान यांनी थेट नावं घेतली नसली तरी त्यांचा थेट रोख हा पाकिस्तान आणि चीनकडे असल्याचं स्पष्ट होतं। इस्रो बुधवारी आपल्या सर्वात शक्तिशाली LVM-3 या रॉकेटद्वारे अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 प्रक्षेपित करणार आहे। या ऐतिहासिक मोहिमेचं 24 तासांचं काउंटडाऊन मंगळवारी सकाळी सुरू झालंय। सतीश धवन अंतराळ केंद्रावरून बुधवारी सकाळी 8:54 हे प्रक्षेपण पार पडेल। सर्वात वजनदार पेलोड 6100 किलो वजनाचा हा उपग्रह LVM-3 रॉकेटच्या इतिहासातील लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेला जाणारा आतापर्यंतचा सर्वात जड पेलोड ठरणार आहे। यापूर्वी इस्रोनं 4400 किलो वजनाचा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला होता। जगभरातील प्रगत देशांच्या रेल नेटवर्क्सना मागे टाकत भारतीय रेल्वेनं एक ऐतिहासिक जागतिक विक्रम केलाय। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पासून ते 20 कोचच्या वंदे भारत ट्रेनपर्यंत भारतीय रेल्वेनं अनेक मैलाचे दगड गाठले आहेत। विद्युतीकरणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग, वेळापत्रकाचं पालन आणि विश्वासार्हता वाढली आहे। प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि वेळेत सेवा मिळत असून मालवाहतुकीवरील खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढली आहे। देशभरातील 14 रेल्वे झोन आणि 25 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेल्वे मार्गांचं 99% विद्युतीकरण पूर्ण झालंय आणि उर्वरित मार्गांवरही विद्युतीकरणाची कामेही ही अंतिम टप्प्यात आहे। गुजरातच्या सुरतमध्ये फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केलं। गोदामात लाकडी सामान आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली होती। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत। या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र या घटनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते। हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका तरुणाला डॉक्टरनं तू म्हटलं आणि त्याचा एकेरी उल्लेख केल्यानं रुग्णाला राग आला आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। व्हिडिओत बेडवर झोपलेला रुग्ण डॉक्टरला लाथ मारताना दिसतोय। यामुळे डॉक्टरचाही संयम तुटला आणि डॉक्टरनं देखील बेडवरच रुग्णाला बेदम मारहाण केली। फास्ट फूड खाण्याच्या आवडीमुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागलाय। चाउमिन, मॅगी, पिझ्झा आणि बर्गर यासारख्या फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे या विद्यार्थिनीचं आतडं पूर्णपणे खराब झालं होतं आणि त्यांना छिद्र पडली होती। प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण तिथेच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। 16 वर्षीय अहाना ही उत्तर प्रदेशच्या अमरोहा शहरातील शेतकरी मंसूर खान यांची मुलगी होती। अहानाला फास्ट फूड खाण्याचं व्यसनच जडलं होतं। घरच्यांनी वारंवार मनाई करूनही ती लपून छपून फास्ट फूड खात होती आणि त्यामुळेच आता तिचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय। ओडिशातील मलकानगिरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। छत्तीसगडच्या सुकमाजवळ असलेल्या या जिल्ह्यात 3 विशेष विभागीय समिती सदस्यांसह एकूण 22 नक्षलवाद्यांनी ओडिशाचे पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं। आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर एकूण 1,84,00,00,000 रुपयांहून अधिकचं बक्षीस होतं।
त्यांनी AK-47, इन्सास आणि SLR सह 9 शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द केली। या आत्मसमर्पणामुळे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला मोठा धक्का बसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कंत्राटदार असलेले अक्षय गर्ग यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केला। ते केशलपूर गावात रस्ते बांधकामाच्या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळी काळ्या कारमधून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर घटनेची बातमी पसरताच कटघोरा आणि परिसरात खळबळ उडाली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचं मंगळवारी रायपूर येथे निधन झालं। प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर रायपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते आणि तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शुक्ल हे त्यांच्या आगळ्या वेगळ्या लेखनशैलीसाठी ओळखले जात। नौकर की कमीज ही त्यांची कादंबरी प्रचंड गाजली, ज्यावर पुढे चित्रपटही बनवण्यात आला। सब कुछ होना बचा रहेगा आणि दीवार में एक खिडकी रहती थी यांसारख्या त्यांच्या रचनांनी हिंदी साहित्याला नवी दिशा दिली आहे। इंडिगोनं देशभरातील विविध विमानतळांवरून आपली सुमारे 50 उड्डाणं अचानक रद्द केली। यामध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, वाराणसी आणि चंदीगड यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या मोठ्या निर्णयाचं कोणतंही अधिकृत कारण कंपनीनं स्पष्ट केलेलं नाही। दरम्यान DGCAनं इंडिगो प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केली आहे। कर्मचाऱ्यांचं नियोजन आणि पायलटच्या विश्रांतीचे नियम यावर या आठवड्यात अहवाल सादर होणं अपेक्षित आहे। दरम्यान वारंवार विमानांचं उड्डाण रद्द होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे। सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारात तेजीला ब्रेक लागला। दिवसभराच्या चढ उतारानंतर संमिश्र चित्र दिसून आलं। IT आणि फार्मा क्षेत्रातील नफा वसुलीमुळे BSE सेन्सेक्स 42 अंकांनी घसरून 85,524 वर बंद झाला, तर NSE निफ्टी किरकोळ वाढीसह 26,177 वर स्थिरावला। धातू, FMCG आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा कल दिसून आला। मात्र इन्फोसिस, भारती एअरटेल आणि सन फार्मासारख्या दिग्गज शेअर्सना मोठा फटका बसला। जागतिक बाजारातून संमिश्र संकेत असताना देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजाराला काहीसा आधार मिळाल्याचं चित्र होतं। जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे। जम्मू काश्मीरच्या बाबतीत ही उक्ती अगदी खरी ठरली आहे। यावर्षी काश्मीरमध्ये सुमारे 10.5 लाख देशी पर्यटकांनी भेट दिली आहे। अपघात, दहशतवादी हल्ले आणि अस्थिरतेच्या घटना घडूनही काश्मीरनं इतक्या मोठ्या संख्येनं पर्यटकांना आकर्षित केलंय। या वर्षात काश्मीरमध्ये 10,68,811 पर्यटकांनी भेट दिली आहे। यामध्ये 10.5 लाखाहून अधिक देशी पर्यटक आणि 21,000 परदेशी पर्यटकांचा समावेश आहे। वेळोवेळी आलेल्या अडथळ्यांनंतरही पर्यटन क्षेत्रानं समाधानकारक कामगिरी केली असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालंय। ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी नीरजसोबत त्याची पत्नी हिमानी मोर देखील उपस्थित होती। नीरजनं या वर्षाच्या सुरुवातीला टेनिसपटू हिमानीशी लग्न केलं होतं। दरम्यान पंतप्रधान मोदींनी नीरज आणि हिमानीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केलेत। यावेळी खेळासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय। अमेरिकेच्या टेक्सास राज्यात गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात घडलाय। मेक्सिकोच्या नौदलाचं वैद्यकीय विमान लँडिंग दरम्यान कोसळलं। या अपघातात 2 वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। तसंच आणखी 4 जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलंय। तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग दरम्यान गॅल्वेस्टनमध्ये मेक्सिकन नौदलाचं हे विमान कोसळलं। या अपघाताची माहिती मिळताच अमेरिका आणि मेक्सिकोच्या सुरक्षा एजन्सींनी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे। बांगलादेशमध्ये सध्या अस्थिरता आणि हिंसाचाराचं वातावरण आहे। यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी खळबळ उडाली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशात हिंदूंविरोधी वाढत्या अत्याचारावर चिंता व्यक्त केली जाते। तसंच इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नुकतेच संयुक्त राष्ट्र संघानं अल्पसंख्याकांवरील अत्याचारावर कठोर भूमिका घेत ही प्रकरणं सोडवण्याचा इशारा दिलाय। गेल्या आठवड्यात बांगलादेशचा विद्यार्थी नेता उस्मान हादीची हत्या करण्यात आली होती। त्याच्या हत्येनंतर बांगलादेशात प्रचंड मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या। यामध्ये एका व्यक्तीची जाळून हत्याही करण्यात आली होती।
बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील सार्वत्रिक निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच म्हणजेच 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. विद्यार्थी नेता उस्मान हादीच्या हत्येनंतर देशात तणावाचं वातावरण असलं तरी सरकार निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा युनूस यांनी केलाय. निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण होतील असं आश्वासन देत पदच्युत सरकारचे समर्थक हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही युनूस यांनी केलाय. अमेरिकेत जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित फोटोज पुन्हा सार्वजनिक झाल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोंमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील दिसतात. दरम्यान ट्रम्प काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते आणि पार्टीतील फोटोत दिसणं हा गुन्हा नाही असं पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्याय विभागावर या फोटोंच्या सार्वजनिक होण्यामुळे निरपराध लोकांवर परिणाम होऊ शकतो असा अप्रत्यक्ष हल्लाही यावेळी केला. या प्रकरणामुळे प्रतिष्ठित अधिकाऱ्यांची राजकीय प्रतिमा धोक्यात येत असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेत एप्स्टीन प्रकरणात पुन्हा खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानं जेफ्री एप्स्टीनच्या तुरुंगातील मृत्यूशी संबंधित असल्याचा दावा करत एक 12 सेकंदाचा व्हिडिओ जारी केला. मात्र हा व्हिडिओ AI द्वारे तयार केलेला बनावट असल्याचं उघड झालंय. हा व्हिडिओ आधीच YouTubeवर उपलब्ध होता आणि त्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. प्रकरण स्पष्ट होताच न्याय विभागानं हा व्हिडिओ तात्काळ आपल्या वेबसाईटवरून हटवलाय. एप्स्टीनच्या संशयास्पद मृत्यूवर यामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सौदी अरेबियानं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान केलाय. द्विपक्षीय स्तरावरील किंग अब्दुल अझीज पदक मुनीर यांना सौदी संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी दिलाय. हा सन्मान सौदी आणि पाकिस्तानमधील वाढत्या धोरणात्मक, संरक्षण आणि सुरक्षा संबंधांचं प्रतीक मानलं जातंय. अलीकडील संरक्षण करारानुसार दोन्ही देशांनी नाटोसारखा सुरक्षा करार केला असून गरज पडल्यास पाकिस्तानचा अणु कार्यक्रम सौदीस उपलब्ध होऊ शकतो. यावरून मुनीर यांचा पाकिस्तानमधील प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स म्हणजेच PIA लिलाव सुरू झालाय. यात आरिफ हबीब कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखालील गटानं 3,680 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. लकी सिमेंट ग्रुपनं 3,284 कोटींची तर खासगी एअरलाईन एअर ब्लूनं बोली सादर केली आहे. आता आरिफ हबीब ग्रुप आणि लकी सिमेंट यांच्यात खुली बोली होणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारकडून PIA मधील 75% हिस्सा विकला जातो. इस्लामाबादमध्ये पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया पार पडली असून पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हा करार पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठा खासगीकरण करार ठरू शकतो असा दावा केलाय. ऑपरेशन सिंदूरवर केलेल्या दाव्यांमुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानला या मोहिमेत अल्लाची साथ मिळाल्याचा दावा मुनीर यांनी केला होता. मात्र यावर पाकिस्तानचे ज्येष्ठ नेते मौलाना रहमान यांनी जोरदार टीका केली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची हार झाल्याचं सांगत लष्कर जनतेला खोटी माहिती देत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी लष्कर बॅकफूटवर गेलं होतं असे मौलाना म्हणाले. या वक्तव्यांमुळे आता पाकिस्तानच्या राजकारणात आणि लष्करात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या टीमनं मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केल्याचं समोर आलंय. निवडणुकीनंतर ट्रम्प आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी विविध निधी आणि योजनांसाठी सुमारे $2 अब्ज म्हणजेच 18,000 कोटी रुपये जमा केलेत. किमान 386 मोठ्या देणगीदारांनी प्रत्येकी $2.5 लाख किंवा त्याहून अधिक देणगी दिली असल्याचं तपासात समोर आलंय. यापैकी सुमारे 200 देणगीदार असे आहेत ज्यांना किंवा ज्यांच्या व्यवसायांना ट्रम्प सरकारच्या निर्णयांचा फायदा झाला. यात सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यासारख्या 6 भारतीय वंशाच्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. अमेरिकेने H-1B आणि H-4 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची तपासणी अधिक कठोर केली असून आता सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्रोफाईलचीही तपासणी केली जाणार आहे. 15 डिसेंबरपासून हा नियम जगभरातील सर्व अर्जदारांना लागू करण्यात आलाय. या निर्णयामुळे भारतातील हजारो अर्जदारांच्या निश्चित व्हिसा मुलाखती पुढे ढकलण्यात आल्यात. तसंच अनेक मुलाखती मार्च ते मे दरम्यान पुनर्नियोजित करण्यात आल्यात.
अमेरिकन दूतावासानुसार व्हिसाचा गैरवापर आणि अवैध स्थलांतर रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. पाकिस्ताननं लिबियाच्या नॅशनल आर्मीसोबत सुमारे $4 अब्ज लष्करी करार केल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या करारात चीनमध्ये बनवलेली आणि चीन पाकिस्तानात संयुक्तपणे विकसित केलेली JF-17 लढाऊ विमानं आणि सुपर मुशाक प्रशिक्षण विमानं विक्रीस ठेवण्यात आली आहेत. संयुक्त राष्ट्रांची शस्त्रबंदी असतानाही हा करार करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. हा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र करारांपैकी एक मानला जात असून लिबियन नॅशनल आर्मीनंही या कराराला दुजोरा दिलाय. अमेरिकेनं युद्धग्रस्त गाझाला पुन्हा उभं करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 9.5 लाख कोटी खर्चून गाझाला आधुनिक स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव असून यामध्ये अमेरिकन सरकारकडून 5 लाख कोटींची मदत दिली जाणार आहे. प्रोजेक्ट सनराइज नावाच्या या योजनेत लक्झरी रिसॉर्ट्स, पंचतारांकित हॉटेल्स, हाय स्पीड ट्रेन, स्मार्ट पॉवर ग्रीड आणि AI आधारित डिजिटल गव्हर्नन्सचा समावेश असेल. गाझा जागतिक पर्यटन आणि व्यापार केंद्र बनवण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असून गुंतवणूकदारांसमोर ही योजना सादर करण्यात येते. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये शीख समुदायाच्या धार्मिक रॅलीला उजव्या विचारसरणीच्या गटाकडून विरोध करण्यात आलाय. तसंच पारंपरिक माओरी हाका नृत्य करत रॅली थांबवण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. निळे टी-शर्ट घातलेले आंदोलक हा भारत नाही असं फलक दाखवत आणि घोषणाबाजी करत रॅलीसमोर उभे राहिल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या घटनेत कोणताही हिंसाचार झाला नसला तरी देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यूझीलंडमधील राजकारण्यांनी या कृत्याचा निषेध करत शीख समुदायाला पाठिंबा दिलाय. दरम्यान भारतातूनही या प्रकरणावर आक्षेप नोंदवण्यात आला असून भारतीयांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाची मागणी करण्यात आली आहे.